राम नारायण राम. आज आपण ध्यानाच्या विषयावर विस्ताराने जाणून घेणार आहोत. आणि हे खरे म्हणजे काय आहे? आपल्या पूज्य महागुरुजींनी या संसाराला दिला असलेला बीज मंत्र राम नारायण राम हा एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. असे म्हणतात की जीवनात प्रत्येक व्यक्तीने ध्यानाशी जोडले गेले पाहिजे, जेणेकरून त्याचे कल्याण होईल. ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला, विवेकाला आणि आपल्या अंतरात्म्याला बळकट करू शकता. यांना आपल्या वशात आणण्यास सक्षम होऊ शकता. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यान एक प्रकारची ध्वनी ऊर्जा आहे, जी आपल्या शरीरात वसलेल्या 50,000 कोटी आत्म्यांना ऊर्जा देते. यामुळे आपले शरीर बळकट होते, जीवन मिळते आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते. ही ध्वनी ऊर्जा निसर्गातून येते. ध्यान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली दिनचर्या नियमित पद्धतीने चालवणे. जसे की दिवसभर काम करा, रात्रीचे जेवण थोडं लवकर करा, मग झोपायच्या आधी थोडा वेळ आरामदायक स्थितीत बसून ध्यान करा. हे केल्याने फक्त आपल्याला मानसिक शांती मिळणार नाही, तर ध्यानाच्या ध्वनी ऊर्जामुळे आपल्याला ऊर्जा आणि सकारात्मकता देखील मिळेल. ध्यान करत असताना आपण महागुरुजींनी दिलेला बीज मंत्र राम नारायण रामचा जप करा आणि मग पहा आपले जीवन किती आनंदमय होईल. या बीज मंत्राशी जोडल्यावर तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाला आठवू लागाल. याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट आहे. म्हणूनच राम नारायण रामचा जप निरंतर सर्वांनी करत राहावा. हा मंत्र स्वतःमध्ये पूर्ण आहे. हा बीज मंत्र आपला विवेक आणि चैतन्य जागृत करतो. आपली पृथ्वी ही आकाशाची एक कठीण शाळा आहे. ही शाळा पास करणे, पूर्ण गुण मिळवणे खूप कठीण आहे. आजवर कोणालाही पूर्ण गुण मिळालेले नाहीत. आजवर आपण जितके भगवान किंवा धर्मांचे नाव ऐकले आहे, त्यापैकी कोणीही आकाशाच्या परीक्षेला पास होऊ शकले नाही. जो कोणी या परीक्षेत पूर्ण गुण मिळवेल त्याला आकाशाची डिग्री मिळेल. तोच आकाशावर राज्य करेल, त्यालाच मोक्ष मिळेल. तुलसीदासजींनी म्हटले होते की कलियुगात केवळ रामाचे नावच आधार आहे. तुमचे कष्ट, रोग, अडचणी आणि संकटे सर्व रामाच्या नामाने दूर होतील. जो रोम रोमात वसलेला आहे तोच राम आहे. तोच रामाचा नाम राम नारायण राम मध्ये जोडले गेले आहे. हा बीज मंत्र तुम्ही सर्व जप करा आणि पहा की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल कसे येऊ लागतात. राम नारायण राम नामात एक शांती आहे, एक शक्ती आहे, जी तुम्हाला ऊर्जा देते. तुम्हाला तुमचे कार्य सिद्ध करण्यासाठी सक्षम बनवते. हे तुम्हाला सृष्टीच्या ब्रह्म सत्याशी जोडते. आपल्या आत विवेक आहे, आपली अंतरात्मा आहे, जी आपल्याला जीवन जगण्यासाठी योग्य मार्गदर्शन करते. जर आपण आपला विवेक ऐकला नाही तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 50,000 कोटी आत्मे वास करत आहेत. आपण सर्व दररोज 2-3 वेळा भरपेट जेवण घेतो, ज्यामुळे आपल्याला तृप्ती मिळते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की आपल्या शरीरात असलेली 50,000 कोटी आत्मे काय खातात? त्यांना जेवण न मिळाल्यास त्या आतच मरत जातील. मग काय होईल? आपल्याला जी ऊर्जा आणि शक्ती या आत्म्यांतून मिळते ती देखील संपून जाईल, ज्यामुळे आपली ताकद कमी होईल, आपला मेंदू काम करणार नाही आणि आपल्या जन्माचे उद्दिष्टही अपूर्ण राहील. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने जप, तप आणि ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपल्या आत असलेल्या 50,000 कोटी आत्म्या सर्व एकाच ठिकाणी केंद्रित होतात आणि आपल्याला ऊर्जा देतात. फक्त आपल्याला आपल्या मनात ठरवायचे आहे की आपल्याला ध्यान प्रत्येक परिस्थितीत करायचे आहे. ध्यान केल्याने आपल्याला अनेक चिंता, त्रास, मनातील द्वंद्व आणि संकोच दूर होईल. ध्यान करण्याच्या स्थितीत जेव्हा तुम्ही बसता तेव्हा शांतपणे बसून राम नारायण रामचा जप करत राहा आणि ध्यान लावा. राम नारायण रामचा जप करण्याची एक उत्तम गोष्ट अशी आहे की सुरुवातीला तुम्हाला जप करत असताना लक्ष ठेवावे लागते, पण थोड्या वेळानंतर तो आपल्या श्वासांसोबत एकरूप होतो. जसे आपले श्वास आपोआप घेतले जातात आणि आपल्याला कळत नाही, तसेच हा बीज मंत्र आपोआप आपल्या प्रत्येक श्वासासोबत एकरूप होतो. आपण या मंत्राचा उच्चार करू लागतो आणि आपल्याला तेही कळत नाही. हा मंत्र अंतर्गत पद्धतीने आपल्या आत स्मरणात राहतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला राम नारायण राम या मंत्राशी परिपूर्णपणे जोडले पाहिजे.